नमस्कार. मी सौ मधुमती पाटील. आजचा आपला विषय आहे मराठी व्याकरण आणि या मराठी व्याकरणातील वाक्यांचे प्रकार आज आपण अभ्यासणार आहोत. तर हे जे वाक्यांचे प्रकार आहेत ते इयत्ता 8वी, 9वी आणि 10वी ह्या तिन्ही वर्गांसाठी उपयुक्त ठरणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण वाक्य म्हणजे काय याविषयी माहिती मिळवूया. तर अक्षरांपासून शब्द तयार होतात आणि अर्थपूर्ण शब्दांपासून वाक्य तयार केलं जातं. म्हणूनच वाक्य म्हणजे काय तर अर्थपूर्ण शब्दसमूहाला आपण वाक्य असं म्हणतो. तर आता वाक्य म्हणजे काय हे आपल्याला समजलं आणि म्हणूनच या वाक्याचे प्रकार किती आणि कोणते ते आता आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तर एकूण वाक्याचे प्रकार 3. अर्थावरून वाक्याचे प्रकार, क्रियापदाच्या रूपावरून वाक्याचे प्रकार आणि रचनेवरून वाक्याचे प्रकार. पण विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला फक्त अर्थावरून पडणारे वाक्याचे प्रकार पाहायचे आहेत. म्हणजेच अर्थावरून पडणाऱ्या वाक्याच्या प्रकारांविषयी आज आपल्याला माहिती मिळवायची आहे. तर अर्थावरून एकूण वाक्याचे 4 प्रकार तयार होतात. ते म्हणजे पहिलं विधानार्थी वाक्य, दुसरा आज्ञार्थी वाक्य आणि तिसरा प्रश्नार्थी वाक्य आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे उद्गारार्थी वाक्य. असे 4 प्रकार हे अर्थावरून एकूण वाक्याचे 4 प्रकार पडतात आणि त्यापैकी विधानार्थी वाक्य जे आहे त्या विधानार्थी वाक्याचे पुन्हा 2 उपप्रकार पडतात. ते म्हणजे होकारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य. बाकीच्या तिन्ही प्रकारांना म्हणजे आज्ञार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य आणि उद्गारार्थी वाक्य या तिन्ही प्रकारांना उपप्रकार म्हणजेच सबटाइप्स नाहीत. तर आता आपल्याला सर्वात प्रथम विधानार्थी वाक्य म्हणजे काय ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, विधानार्थी वाक्य म्हणजे ज्या वाक्यात केवळ विधान केलेलं असतं. आता विधान केलेले असते म्हणजेच एक साधं वाक्य. तर साधं वाक्य म्हणजेच विधानार्थी वाक्य म्हणजेच काय ते आपण जाणून घेऊया की अशा वाक्याची सुरुवात ही नेहमी कर्त्याने होते. उदाहरणार्थ मी किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव, तर ह्याला आपण कर्ता असं म्हणतो. तर अशा कर्त्याने ह्या वाक्याची सुरुवात होते आणि शेवटी पूर्णविराम असतो. कोणतीही माहिती सांगणारं हे जे वाक्य आहे त्यालाच आपण विधानार्थी वाक्य असं म्हणतो. तर या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे, मी इयत्ता 10वीमध्ये शिकतो. आता मी हा कर्ता आहे आणि शेवटी पूर्णविराम, वाक्याच्या शेवटी पूर्णविराम आहे. बाबा पंढरपूरला गेले. बाबा हा या वाक्यातील कर्ता म्हणजेच वाक्याची सुरुवात ही कर्त्याने झालेली आहे आणि वाक्याचा शेवट हा पूर्णविरामाने झालेला आहे. त्या पुढे देखील अजून काही उदाहरणं आपल्याला पाहता येतील. मी दररोज शाळेत जातो. सुरुवात कर्त्याने आणि शेवट पूर्णविरामाने. तेजस खूप हुशार आहे. वर्षा लगोरी खेळत आहे. सोनल खूप काम करते. म्हणजेच ह्या प्रत्येक वाक्याची सुरुवात ही आपल्याला कर्त्याने झालेली दिसून येते आणि शेवटी पूर्णविराम दिलेला आहे. म्हणजेच विधानार्थी वाक्य लक्षात ठेवण्यासाठी एक खास बाब म्हणजेच की वाक्याची सुरुवात ही कर्त्याने आणि शेवट हा पूर्णविरामाने झालेला आपल्याला दिसून येतो. त्यालाच आपण विधानार्थी वाक्य असं म्हणतो. तर ह्या विधानार्थी वाक्याचे 2 उपप्रकार आहेत. हे 2 उपप्रकार म्हणजेच एक होकारार्थी वाक्य आणि दुसरं नकारार्थी वाक्य. तर सर्वात प्रथम आपण होकारार्थी वाक्य म्हणजे काय
याविषयी माहिती मिळवूया. तर विद्यार्थी मित्रांनो, होकारार्थी वाक्य म्हणजे ज्या वाक्यात होकार दर्शवलेला असतो त्या वाक्याला होकारार्थी वाक्य असं म्हणतात. तर या होकारार्थी वाक्याच्या शेवटी करतो, आहे, खेळतो, करा, गातो, बोलावे म्हणजेच यासारखे होकार दर्शवणारे शब्द जे आहेत ते आलेले असतात. म्हणजेच हे होकार दर्शवणारे शब्द जे आहेत त्यालाच आपण पॉझिटिव्ह शब्द असे म्हणतो. तर असे होकार दर्शवणारे शब्द वाक्याच्या शेवटी येतात त्यालाच आपण होकारार्थी वाक्य असं म्हणतो. उदाहरणादाखल काही वाक्य दिलेली आहेत. पहिलं वाक्य आहे, मी दररोज अभ्यास करतो. म्हणजेच या वाक्यातून आपल्याला करणे हा जो शब्द आहे त्यातून आपल्याला होकार दर्शवलेला दिसतो. त्याचप्रमाणे मला डॉक्टर व्हायचं आहे, मी कबड्डी खेळतो. हे चित्र खूप सुंदर आहे. चांगल्या सवयींचा स्वीकार करा. त्याचप्रमाणे अनिल सुरेख गातो, नेहमी विचार करून बोलावे. ह्या प्रत्येक वाक्यातून आपल्याला होकार दर्शविलेला किंवा होकार दाखविलेला दिसतो. म्हणजेच हे होकारार्थी वाक्य जे आहेत या होकारार्थी वाक्याच्या शेवटी जे शब्द आहेत त्या शब्दांच्या माध्यमातून आपल्याला होकार दर्शविलेला दिसतो. म्हणजे अशा प्रकारची वाक्य जे आहेत ती ओळखणं हे फार सोपं असतं. त्याचप्रमाणे दुसरा वाक्याचा प्रकार आहे विधानार्थी वाक्यातील दुसरा वाक्याचा एक प्रकार आहे तो म्हणजे नकारार्थी वाक्य. या नकारार्थी वाक्यात नकार दर्शविलेला असतो आणि अशा वाक्यालाच आपण नकारार्थी वाक्य असे म्हणतो. उदाहरणार्थ, मला पोहता येत नाही. म्हणजेच पहा की या ठिकाणी नाही, नका, नव्हता यासारखे शब्द जे आहेत हे सर्व शब्द हे नकार दर्शविणारे शब्द आहेत आणि असे नकार दर्शविणारे शब्द ज्या वाक्याच्या शेवटी येतात त्यालाच आपण नकारार्थी वाक्य असं म्हणतो. आणि अशा प्रकारे नकारार्थी वाक्य ओळखणं आणि तयार करणं हे फार सोपं आहे. तर ह्या नकारार्थी वाक्याची काही उदाहरणं आपण या ठिकाणी पाहूया. ती मला पोहता येत नाही, वाईट सवयी स्वीकारू नका, मी खो खो खेळत नाही, मला अभ्यासाचा कंटाळा येत नाही, हर्षल सकाळी घरी नव्हता, आज कुणीच अभ्यास केला नाही आणि तुषार खोटं बोलत नाही. तर ह्या प्रत्येक वाक्यातून आपल्याला नकार दर्शविलेला दिसून येतो आणि म्हणून ही सर्व उदाहरणे जी आहेत ही नकारार्थी वाक्याची आहेत. एकंदरीत नकारार्थी वाक्य जे आहेत ही कशा प्रकारे आपल्याला तयार करता येतील हे तुम्हाला नक्कीच कळलेलं असेल. तर आता आपण पुढील वाक्याच्या प्रकाराकडे वळूया. पुढील वाक्याचा प्रकार जो आहे त्यालाच आपण आज्ञार्थी वाक्य असं म्हणतो. तर हे जे आज्ञार्थक वाक्य जे आहे की ज्या वाक्यातून आज्ञा, आशीर्वाद, विनंती, उपदेश, प्रार्थना इत्यादी गोष्टींचा बोध होतो अशा वाक्यालाच आपण आज्ञार्थक वाक्य असं म्हणतो. म्हणजेच ह्या ज्या आज्ञा आहेत ह्या आज्ञा आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून दिलेल्या दिसून येतात आणि हे समजून घेण्यासाठी आपल्याला काही उदाहरणं या ठिकाणी पाहावी लागतील. उदाहरणार्थ, तो दरवाजा बंद कर. हे वाक्य जे आहे ह्या वाक्यातून आपल्याला बंद कर ही आज्ञा झालेली दिसून येते. म्हणजेच ह्या वाक्यातून आपल्याला आज्ञेचा बोध होतो किंवा आज्ञा केलेली दिसून येते. त्याचप्रमाणे दुसरं जे उदाहरण आहे, देव तुझे भले करो. देव तुझे भले करो. तर हा आशीर्वाद आहे, मतलब बच्चों ये आशीष दिया है कि भगवान आपका भला करे. तो ये आशीष है और आशीष के माध्यम से
आशीर्वाद के माध्यम से यहाँ आज्ञा दी है। तिसरं वाक्य आहे कृपया शांत बसा। या ठिकाणी विनंती केलेली आहे आणि विनंतीच्या माध्यमातून या ठिकाणी आज्ञा केलेली आहे। मतलब कृपया शांत बैठो ऐसी आज्ञा दी है। एक विनती की है और विनती के माध्यम से यहाँ आज्ञा दी है। पुढील वाक्य आहे देवा मला पास कर। म्हणजेच देवाला केलेली ही प्रार्थना आहे आणि या प्रार्थनेच्या माध्यमातून देवाला दिलेली ही आज्ञा। आणि शेवटचं वाक्य आहे प्राणी मात्रांवर दया करा। हा उपदेश आहे, पण या उपदेशाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी आज्ञा केलेली दिसून येते। म्हणजेच आज्ञार्थक वाक्य जे आहेत, या आज्ञार्थक वाक्यातून आपल्याला ज्या वाक्यातून आपल्याला आज्ञा, आशीर्वाद, विनंती, उपदेश, प्रार्थना या गोष्टींचा बोध होतो त्यालाच आपण काय म्हणतो, आज्ञार्थक वाक्य। मतलब बच्चों कि जिस वाक्य के माध्यम से हमें आज्ञा, आशीर्वाद, विनती, उपदेश, प्रार्थना इन सभी ये सभी जो शब्द है इनका बोध होता है, उसे हम क्या कहते हैं, आज्ञार्थक वाक्य जो है ऐसे कहते हैं। पुढील वाक्याचा प्रकार आहे प्रश्नार्थक वाक्य। आता हा जो प्रकार आहे प्रश्नार्थक वाक्याचा, की ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्यालाच आपण प्रश्नार्थक वाक्य असं म्हणतो। मतलब बच्चों कि जिस वाक्य में प्रश्न पूछा जाता है और उसके अंत में मतलब लास्ट में प्रश्न चिन्ह दिया जाता है उसे हम बोलते हैं प्रश्नार्थक वाक्य। म्हणजेच हे वाक्य जे आहे की ज्या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह दिलेला असतो आणि ज्या वाक्याच्या माध्यमातून प्रश्न विचारलेला असतो त्यालाच प्रश्नार्थक वाक्य असं म्हणतो। म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य जे आहे ते समजणं आपल्यासाठी फार सोपं आहे। तर काही उदाहरणं या ठिकाणी घेतलेली आहेत। उदाहरणार्थ आपल्या शाळेची स्थापना केव्हा झाली। आता केव्हा या शब्दाच्या माध्यमातून प्रश्न विचारलेला आहे आणि शेवटी प्रश्नचिन्ह दिलेला आहे। त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक कोण आहेत, कोण ह्या शब्दाच्या माध्यमातून प्रश्न विचारलेला आहे आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह दर्शविलेला आहे किंवा दाखविलेला आहे। तू आंबा खाल्ला का, काय या शब्दाच्या माध्यमातून प्रश्न विचारलेला आहे आणि शेवटी प्रश्नचिन्ह दिलेला आहे। पुढील प्रश्न आहे महात्मा गांधींचे पूर्ण नाव काय। काय हा शब्द जो आहे तो प्रश्नवाचक शब्द आहे आणि शेवटी वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह दिलेला आहे। तू गावाला केव्हा जाणार, केव्हा या शब्दाच्या माध्यमातून प्रश्न विचारलेला आहे आणि शेवटी प्रश्नचिन्ह दिलेला आहे। म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य ओळखणं हे किती सोपं आहे हे आपल्याला ह्यावरून कळून येतं। म्हणजेच केव्हा, कोण, का, काय यासारख्या शब्दांच्या माध्यमातून प्रश्न विचारले जातात आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह दिलं जातं। म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य जे आहे ते ओळखणं हे एकंदरीत किती सोपं आहे हे यावरून आपल्याला कळून येतं। त्यानंतर शेवटचा प्रकार आहे उद्गारार्थी वाक्य। आता उद्गारार्थी वाक्य हे कसं ओळखावं, तर हे देखील फार सोपं आहे। कारण ज्या वाक्यात मनातील भावना किंवा इच्छा व्यक्त होतात, म्हणजेच मनातील ह्या ज्या भावना आहेत त्या भावना या वाक्यातून व्यक्त होत असतात, त्या वाक्याला आपण उद्गारार्थी वाक्य असं म्हणतो। आणि विशेष म्हणजे या वाक्याच्या शेवटी उद्गारार्थी चिन्ह दिलेलं असतं किंवा जे भावनात्मक शब्द आलेले असतात त्या भावनात्मक शब्दांच्या पुढे उद्गारवाचक चिन्ह दिलेलं असतं आणि म्हणून उद्गारवाचक वाक्य ओळखणं हे फार सोपं आहे। एकंदरीत पाहता आपल्याला असं सांगता येईल की ज्या वाक्यामध्ये उद्गारवाचक चिन्ह आहे त्याला आपण उद्गारार्थी वाक्य असं म्हणतो। उदाहरण पाहूया की आहा हा ही भावना आहे, किती छान हे दृश्य। म्हणजे या ठिकाणी दोन उद्गारवाचक चिन्हांचा वापर केलेला आहे। दुसरं वाक्य आहे अरे रे,
तो नापास झाला. म्हणजे अरे रे ह्या शब्दातून दुःखाच्या भावना आपल्याला व्यक्त झालेली दिसून येते. आणि पुढे उद्गारवाचक चिन्हाचा वापर करण्यात आलेला आहे. बाप रे, केवढा मोठा साप. म्हणजेच या ठिकाणी देखील आश्चर्यचकित करणारी भावना आपल्याला दिसून येते. आणि पुढे उद्गारवाचक चिन्ह हे दिलेलं आहे शाब्बास. शाब्बास, तू छान खेळलास आणि मी मुख्यमंत्री झालो तर. म्हणजे प्रत्येक वाक्यामध्ये आपल्याला भावना व्यक्त होताना दिसतात किंवा इच्छा व्यक्त होताना दिसते. मी मुख्यमंत्री झालो तर ही एक इच्छा आहे आणि शेवटी उद्गारवाचक चिन्ह दिलेलं आहे. म्हणजे ज्या वाक्यात मनातील भावना आणि मनातील इच्छा व्यक्त होते आणि त्या वाक्याच्या भावनात्मक शब्दांच्या पुढे किंवा वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह दिलेले असते. हे उद्गारार्थी वाक्याचं एक विशेष आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल. तर एकंदरीत हे वाक्याचे अर्थावरून पडणारे 4 प्रकार आपल्याला नक्कीच समजलेले असतील. हे 4 प्रकार जे आहेत ते 4 प्रकार व्यवस्थित लक्षात ठेवून परीक्षेला ज्या वेळेला ह्याच्यावर प्रश्न विचारले जातील तर ते वाक्य तुम्हाला ओळखता आले पाहिजेत किंवा तसे तयार करता आले पाहिजेत. तर ह्यानंतर आपण हे जे वाक्य रूपांतर आहे किंवा वाक्याचे अर्थावरून पडणारे जे प्रकार आहेत, या वाक्याचे अर्थावरून पडणारे प्रकार आणि परीक्षेला वाक्य रूपांतर करा असा प्रश्न विचारला जातो. तर वाक्य रूपांतर कसं करावं हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तो व्हिडिओ जो आहे तो तुम्ही नक्कीच पहा आणि ऐका. धन्यवाद.